मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सूर्याचा पिवळा धम्मक गोळा डोंगराच्या आड चालला होता. लांबलचक माळावर आडव्या तिडव्या पसरलेल्या नंदीवाल्याच्या वस्तीला नुकतीच कुठं नख फुटल्यावाणी जाग आली होती. आसपासच्या गावांत बैल नाचवायला गेलेले बहुतेक नंदीवाले परतले होते. पालाफुडं चुली पेटल्या होत्या. तांबड्या ज्वाळा मावळत्या सूर्याला रामराम ठोकत होत्या. पालातल्या पोरी बाईंनी दिवसभर हिकडं तिकडं फिरून गोळा करून आणलेल्या काटक्या कुटक्या चघाळ चोथा करारा जळत होता, चटाटा पेटत होता. तिरमाई नंदीवाल्या समाजाचा म्होरक्या बापू नंदीवालाही नुकताच परतला होता. कधी काळी पिढ्यानपिढ्या चालत आलेले राजेशाही कपडे तो अंगावरून उतरवत होता. 17 ठिकाणी विरघळलेला तो झगा आणि उभे आडवे पट्टे बायको घड्या घालून ठेवत होती. चुलीजवळचं काम तिथंच टाकून नवऱ्याला हवं नको ते बघणारी भागी बापू पुन्हा पुन्हा न्याहाळीत होता. भाकरी करायचा प्रश्नच नव्हता. चवडच्या चवड बापूनं गावातनं गोळा करून आणली होती. दावणीचा बैल पुजावा तसा त्याचा नंदी त्यांनी पुजला होता. घरटी 2 भाकरीला कुठं मरण नव्हतं. वाटून घेतलेली घरं प्रत्येक नंदीवाला पुरवून वापरणार होता. हे गाव संपताच पुन्हा नव्या गावाकडे वळणार होता. सजलेला नंदी त्याने मोकळा केला. सारं सामान नेहमीसारखंच जुनाट ट्रंकेत ठेवलं. नंदीला मेकला गुंतवलं. थोडं गवत टाकलं. हातपाय खंगळून तो आळस देणार तोच बायकोनं जर्मनच्या थाटलीत चहा ओतला. चवड्यावरच बसून तो चहा पिऊ लागला. बायको म्हणली, नीट आरामात बसा की, अवघडल्या वाणी चवड्यावरती बसून कामून पेतायसा. तो नुसताच हसला. तशाच अवस्थेत त्यानं चहा संपवला. बिडी हुडकायला खिशात हात घालणार तोच एक पोरग पळत आलं. बापू मामा, अव भक्ताच्या अंगात मामा देवी आलिया. चला आलूच म्या. पोरग पळालं. बापूनं काढलेली बिडी खिशातच टाकली. जय मम्मा देवी, ये तू ग जाऊन. जा, या जावा, देवा धर्माच्या कामात आळस नक. हिथं येऊन 15 दिवस झालं. ममा देवी कवा आली नव्हती. गरीब भक्तावरती लोभ म्हणायचं आणि दुसरं काय. कोरड्यास काय व करू. त्या फडक्यात हायती की बटाट बघ, कर पाताळ झणझणीत. मम्मा देवी हे तिरमाई नंदीवाल्यांचं लाडकं दैवत. 12 महिने 18 काळ त्यांची काळजी वाहणार, हवं नक ते बघणार, अडचणीत धीर देणार. नंदीवाला कुठंही असो, मम्मा पाठीशी असायचीच. प्रवासातही सोबत करायची. हे चालतं फिरतं दैवत त्याच्या भक्तांसोबत गावोगावच्या माळ रानावरती फरफटत जायचं. साऱ्याच पालावर जुनाट गोधड्या. भक्ताचंही पाल याला अपवाद नाही. भगत पालात बसलेला. समोर टोपल्यातली मम्मा देवी मांडल्याली. कडनं भूताखेतांच्या आकाराच्या काळ्या भावल्या, गुलालानं भरलेली आणि दात विचकून बघणारी कवटी, मोरपिसांचा खराटा, जुनाट पंचारतीत ऊस जळत असल्याला. देवीपुढं भला मोठा दिव्याचा टेंभा, पिवळ्या जर्द उजेड पसरत चालल्याला. एक डोळ्याने चकणा असलेला भगत केस मोकळे सोडून घुमत होता. त्याच्या पिळदार रंगावर तकाकी जाणवत होती. डोळ्यात देवी खेळत होती. जय मम्मा देवी म्हणून तो गर्जना ठोकत होता. हातवारे करून ओरडत होता. समोर गर्दी करून बसलेली म्हातारी कोतारी, पोरीबाई, तरणी काठी टवकारून बघत होती. बापू आला तशी माणसं बाजूला सरली. या पाटील, या या. उंच पुरात ताडमाड बापू आला आणि जय मम्मा देवी अशी त्याने गर्जना ठोकली. तिथलाच गुलाल देवीवरती उधळत ओरडला. मम्मा देवीच्या नावानं सांग भलं. त्याच्या आवाजासरशी जमलेली मंडळी ताड झाली. बापूच्या आवाजात त्यांनी आपला रानगट सूर मिसळला आणि देवीचा जय जयकार केला. बापू गुडघ्यावरती टेकला
आणि हात जोडून देवी पुढं झुकला. हुकुम करावा देवीनं, दास हजीर हाय. देवीनं हात वर करता साऱ्यांनी हात जोडले. भक्तांना आपले तांबारलेले डोळे पाटलावरून फिरवले. किती दिवस झाले हित मुक्काम हाय. येत्या बेस्तरवारी 3 आठवडं होतील की. काय तरास बेरास काय नाही देवी तुमच्या कृपनं. आजार बेजार सगळं व्यवस्थित हाय. माझा निवद 5 मिनिटात हजर करतो. हित 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 किती दिवस तारतळणार हायस. देवीचा हुकुम होत नाही तवर. आता हलायचं बघा, मावळतीकडं जायचं. लय बी काटकं खवल्यागत एकाच गावाच्या उरावरती जगणं बरं नवं. वय मम्मा देवी, कवा हलवू मुक्काम म्हणतायसा? उद्या येरवाळी. मावळतीकडं जायचं. 4 रस्ते जिथं मिळतील त्या गावाबाहेर थांबायचं. वकूत वायट हाय. जपून जायचं. वय देवी, बोला मम्मा देवीच्या नावानं चांग भलं. उजाड माळावर देवीच्या जय जयकाराचा आवाज घुमला. खाली धडपडत वाहत गेलेल्या कड्या कपारीतल्या ओढ्यात तो आवाज दुमदुमला. अंधारात जुनाट आंब्यावर राहणारा पिंगळा 5-7 पिलांसकट चिवचिवला. साऱ्यांच्या कपाळी गुलाल माखून पाटील उठला. मम्मा देवीनं एकदा स्वतःच्या नावाचा जय जयकार केला. गुलाल वर भिरकिवला. हाताची मिठी घट्ट करत देवी घुमली आणि क्षणार्धात खुरमुंडी घालून धाडकन आडवी झाली. बापू पाटील धावला. हाताच्या घट्ट मिठीवर गुलाल टाकला. देवी समोरचा गुलाल भक्तांच्या कपाळी फासला. क्षणापूर्वी कावदारल्यागत घुमणारा भगत झटक्यात सामान्य माणसासारखा उठून बसला. कोणाकडेही न पाहता सामानाची आवराआवर करायला लागला. घरटी एक भाकरीचा निवद भक्ताच्या दारात यायला लागला. बापू उठला. आपल्या पालाकडं निघाला. तसा राम्या, एकनाथ, गणपा, रघु, काशा त्याच्या मागोमागच निघाली. उभं खाटलं बापूनं एका फटक्यात आडवं केलं. त्यावर बसकन मारली. फर्रकिरनं बिडी पेटवली. वर आभाळाच्या पोकळीत धूर सोडत तो म्हणाला, मायला गाव बाकी भारी आवडलं होतं आपल्याला. खराय पाटील. पर पाटील, देवी मोर कुणाचं काय चालतंय व? राम्या किस्ता माल हाय. असायचा एखादा तुंबाडा. आण जा, ह्या गावातली ही शेवटची रात हाय आपली. बापूनं 2 कप मारली आणि प्रसाद द्यावा तशी साऱ्यांना थोडी थोडी दिली. उठा आता, आवरावरी करून येरवाळी हलायचं बघा. काशा, पोरं बाळ बायका माणसं नीट मोजदात ठेव बाबा. वैजी, एकनाथ, अरे तू पाटचा हो मोर. कर्णात एक्सप्रेस गाडी वाजली की जागा बिगा बघून ठेवा. गणप्याला घे संग तुझ्या. वय सरकार, अरे रघ्या, तुझी कोंबडी गावली का नाही र? नाही गावली देवा, समधीकडं हुडाकली बघा. देवीला इचरायचं की र? इचारलं. मम्मा म्हणती ह्या आमुषाला मला कोंबडं काप. मग काय ती सांगते. कापायचं हाय काय आणि नाही काय. मला वाटतं मुंगसानं निहिल्या असल बिसल. काय सांगता येत नाही बघ. शिवारात माणसा परास ऊसच लय झालाय. ह्या ऊसामुळे तर मुंगसासनी मुंगा आलाय बघ. नाहीतर काय, वैताग टकुऱ्याला नुसता. हाकना 20 रुपयाला टोला झालाय. बरं, तो टोला ठेव डालग्यात. उद्या एकनाथ बर जा. आम्ही यस्तवर रेगा हाकून ठेवा जरा. वय सरकार, उठा आता. सारी उठली. आपापल्या पालाकडं गेली. तसा रामा तिथंच घुटमाळला. काय र रामा? काय नाही. वायच पाहिजे असली तर हाय शिल्लक म्हणलं. लेका मग त्यात विचारायचं काय? य की घेऊन. मालक, तेवढं हाय ध्यानात. नकलय सावकारी करूस. उद्या काय लागलं तर 5-25 रुपये घेऊन जा. जी सरकार. पहाटे 4 पासूनच गडबडीला सुरुवात झाली. माळ रानाला फिरणारी आणि नुसतं घोडे पण घेऊन मिरवणारी नंदीवाल्याची घोडी नादर झाली. प्रत्येकाचं खाटलं घोड्यावर चढलं. उरलं सुरलं सामान नंदीवर. देवाच्या नावाखाली नुसतीच सजून मिरवायची सवय लागलेलं ते जनावर पाठीवरती बोजा पडताच गडबडलं. त्याला औत कसला तो माहीतच नाही. जवा बघावं तवा अंगावरती झुल पांघरून बसल्यालं. शिंगातल्या पितळी शेंगा हलवीत. बापून बी आपलं सारं सामान आवारलं. जुना ट्रंक, काट्या, पालाच्या गोधड्या, कळक,
भॉक पडकं माठ, गाडगी, जर्मनची भांडी, झोळ्या, कापडाचं बोचकं दिसल ते बैलावरती लादलं. म्हाताऱ्या आई बापांना मोहरं घालून तो निघाला. राम्या, काशा, रघु, सोम्या सारं बारदान आवरून बापूच्या मागोमाग निघाली. एकनाथने गणपा रात्री 12ला सटाकल्यालं. त्यांचा तांडा घेऊन बापू चालल्याला. उथ्या माळाला भल्या पहाट जाग आल्याली. गारठ्यानं कुत्री चरफडत असल्याली. आयाबायांनी पोरं झोपतनं उठवल्यानं त्यांच्या रडारडीला जोर चढल्याला. मसणवाटा भूतानं टाळक्यावरती घ्यावा तसा समदा माळ नंदीवाल्यांनी डोसक्यावर घेतल्याला. खंदील बॅटऱ्या चमकत असल्यालं. जळणारं दिव मधीच गार वाऱ्यानं फक्कीरनं इझायचं. पुरीबाई कावदारायच्या, आपल्याशीच बोलायच्या. काय की दोडा इजतय सारखं, कितींदा लावायचं. बापय गडी दिसल ती गठुळ्यात कोंबायला सोकल्यालं. समदा आवरून बापू पालातनी चक्कर मारायला लागला. अरे राम्या झालं का नाही? झालंय नव का? ही टवळी बांधून कुठं देत्या गठुळी? काय गधुरपा? अव पाटील सदान कदा ह्यांची गायच नुसती. दिसल ती बोचक्यात कोंबायचं. मागच्या टायमाला नाही वय ती वर्षाची तानी ह्यांनी गठुळ्यात बांधली. मी म्हणत्या पोरगी कुठं गेली? गेली का पडली? ती बी गतकाळी निवांत झोपल्याली गठुड्यात. लय बी तारांबळ उपेगाची नसती. बोंबाल खुशाल, तुझं तू आवर. असं म्हणून रामा बाजूला झाला. बापूला म्हणला, या पाटील चा करतो. मसरा आणि बायका सारखंच, कवा आवरायचं नाही. सदाची घिसाड घाय. बसा. हित कशाला? लेका चाच प्याचा तर आमच्या पालावरती पिऊ. चल. सारा आवरून बसल्या म्हातारी कवा धरणं. दोघं बी पालाजवळ आली. म्हातारीनं पात्याला भर चहा उकाळला. साऱ्यासनी दिला. राहिल्याला हाका मारून काशाला आणि रघुला दिला. बिड्या फुकत तांडा पुढं निघाला. ओझ सावरी चालणारे बैल त्यांच्या गळ्यातले घुंगूर घणाणत होते. घोडी चटपट्या बाईवाणी तावात चालल्याली. कुत्री पायातनं धडपडत वाट कापायला बघत असल्याली. मधीच खजीला आल्यावाणी एकमेकांच्या अंगावरती भुकायची. 2-4 दुपत्या गायी गुजराती बायकांवाणी कुणाचा वार अंगावर येणार नाही अशा बेतानं चालल्याल्या. तसल्या काळूखातही नंदी बैलांना त्यांचा वास लागल्याला. मधीच त्यांची पावलं रुतायची. मुसमुसत पाठीवल्या वझ्याची पर्वा न करता मागं वळून बघायची. पाठीवलं काय खाली पडल ह्याचं त्यांना भानच नाही. बापून सारं वळाकलं. तो काशावर वराडला. ल्याका काशा, ह्या गवळणी तेवढ्या मोहर घे बघू. बायका चपापल्या. काय म्हणता? ध्यानात नाही आलं? ल्याका ह्या गायासनी मोहर घाल. महादेवासनी वाट कुठं उरागती ह्या पार्वतीबाईंच्या नादात. वय वय, माणसाचं काय आणि देवाचं काय? वाट उरकायसाठी त्या गोमाता घाला पुढं. चढ नंदी धावत्याली. तांड्यावर भगत म्हणजे भक्ताबर मम्मा देवी. साऱ्या नंदीवाल्यांवरती देवीची किरपा. कशाला रात्री अपरात्री कुणाला भ्या वाटतया? त्यात वाट काढायला काशा. समद्याच्या माग राम्या. उरल्या सुरल्याला घेऊन पुढं साराकणारा. बायकांनी पोरं ठोरं पाठीशी बांधल्याली. नेटकी पोरं वासरावाणी माग धावत असल्याली. 2-4 खंदील भूताच्या देवटीवाणी तरंगत चालल्यालं. बापूजवळ हातभर बॅटरी. बटण दाबताच अर्ध्या मैलावरती उजेड जायचा. बोलत गप्पा मारत चटाचटा पाय उचलीत समदा तांडा चालल्याला. मधीच या कोल्ह पळत गेलं तशी कुत्री तांडा सोडून त्याच्याच माग लागली. या कुत्र्यासने कवा अक्कल याची कुणान ठावं. नाहीतर काय, एकदा नव्हते वय लांडग्याच्या माग लागली. पार नरड फोडून 2 मिली तर तवा माघारी फिरली. याडी एक. चला बघत माग राहू नकासा. अव तुम्ही हाय तर आम्ही हाय. का बसतायसा घोड्यावर? नको. देवीनं घोड्यावर बसून भक्तानं पायी चालणं बरं हवं. थांबा, वायेत चिलीम फुकायची हाय. हाळी दिली तसा तांडा थांबला. कुणी तंबाखू मळली, कुणी बिड्या पेटिवल्या. म्हाताऱ्या बायांनी नाकात तपकीर कोंबली. झाडाला सपाटून लागलेली पोरं तिथंच रस्त्याच्या कडला बसली. भक्तानं चिलीम शिलगिवली. फका फका धूर काढला तवा त्याच्या मनाचं कुठं जाऊन समाधान झालं. आता उजेडत आल्यालं. समधी सडक शांत. झाडं सकाळचा चावरा हुरहुरा गारठा अंगावर घेत उभी असल्याली. पाना गणिक पाखरू जाग झाल्यालं. गार पडल्याला फुफाटा सूर्याची वाट बघत असल्याला. उगवतीकडं चांगलं फटफटायला लागल्यालं.
हाकेच्या टप्प्यातलं सगळं टक्क दिसत असल्यानं. आता तांड्यानं पुन्हा वेग धरला. 1.5-2 तासात 7-8 मैलांचं रान तुडवल्यानं. मधला 5 मिनिटांचा इसावा सोडला तर कुठं आरामच नाही. 10व्या मैलावर तांडा आला तसा बापू म्हणला, वडा बघून थांबा र, सगळं आटपून चुळाबिळा भरून पुढं निघूया. दूरवरती वळण मारून गेल्यानं हिरवगार करंजाडाचं गचपान बघत राम्या म्हणाला, ही काय मोहरच वडा हाय. बरं झालं, बैलासनी बी वजी उतरून घ्या मोकळं करून. माणूस दमतोय मग त्याला बी जीव हायच की र. वड्याच्या कडला तांडा थांबला. उतारता येण्यासारखी वजी उतारली. बैल, गाया, घोडी हिरवाट दातलायला लागली. वासरं गायांच्या कासला लागली. आयाबायांनी पोरं पाजली. तिथंच नवऱ्याजवळ पोरं टाकून बायका गचपान आड झाल्या. बापई गडीबी बिडी फुकत कडनं आडूसा हुडकत निघालं. हातपाय धुतलं, तोंड खंगाळली. भक्तानं बुचड्यात गुतिवल्यालं कॅस बायकांवानी मोकळं सोडलं. नीट झाडलं. ओला हात केसावनं फिरवला. तोंड धुतलं. पुन्हा नीट बुचड्यात गुतिवलं. आयाबायांनी सरारा मिसऱ्या लावल्या. आडवी तिडवी बोटं घाशीत चुळा भरल्या. म्हाताऱ्यांनी खॉक खॉक करून बडकं बाहेर टाकलीत. पोरं ठोरं पाण्यात नाचायला लागली. जनावरं पाणी पिऊन नादर झाली. नव्या जोमानं तांडा पुढं निघाला आणि बापू राम्याला म्हणाला, आईला यकनातनं जागा तरी कुठली हिरल्या म्हणायची. भक्तानं सांगितलं नाही व्हय 4 रस्ते मिळतील तिथं थांबायचं म्हणून. आता कवा यायचं तर 4 रस्ते र. बघूया 2-3 मैल चालून बघूया. यकनात नाहीतर गणपा कुणीतरी येईलच की आडवं. कुणी आडवं यायची पाळीच आली नाही. वगळीतनं वळण मारून तांडा चढायला लागला. चढ चढून त्यांनी खाली बघितलं. लांब लचक माळ पसारल्याला. दूरवर हिरवा गार मळा फुलल्याला. हिरीवरती मोटार असणारच, त्याशिवाय मळा फुलतोय व्हय. पाण्याचा तरास मिटला. तांबडी दणकी घातलेला यखनात बापून लांबनच वळाकला. त्यो बघा यखनात गणपा. खरं र खरं. पोरं उधाळली. वरनं कराडाकडनं आल्याला डांबरी रस्ता खाली वडूजकडं गेल्याला. तिकडं मावळतीकडनं वर सराकल्याला एक रोड दहीवडीकडं झुकल्याला. मधी चौक, कडनं हाटीलांची ही गर्दी, माणसांची वर्दळ. खाली भुंड्या माळाला धापधरा पालं पडल्याली. पालापासनं काही अंतरावरती एकनाथ आणि गणपा थांबल्याली. तांडा आल्याला बघून दोघं बी पुढं धावली. राम राम पाटील, राम राम. मामादेवीच्या नावानं चांग भलं. दोघं बी भक्ताच्या पाया पडले. भक्तानं एकदा सगळीकडं बघितलं. 25 पावलं चालत गेला. बटव्यातला गुलाल खाली टाकला. यकनाथ गणपा काय समजायचंय ती समजली. पहिलं भक्ताचं पाल उभं केलं. मेका ठोकून दोऱ्या दणकाटल्या. कडनं नाला काढला. तसा भगत आपल्याच नादात देव्हाऱ्याची मांडणी करत बसला. प्रत्येकानं आपापल्या पालाची आखणी केली. खराट्यानं जागा झाडली. मोकाट माळ. आधीच 10-15 पालं कधी काळी उतारल्याली. डुकरा गाढवांनी घाण केलेली. लांबवरती कोल्हाट्यांनी तळ ठोकल्याला. 17 जातीची पालं. समधी भटकी. चौक झाल्यानं 4 कोपरं तयार झालेलं. एका कोपऱ्यात गाव वसल्याला. चांगली 200-300 घरं. 3-4 देवळं. एक कोपरा बागायती जमिनीनं सजल्याला. एक कोपरा शाळा, गोडाऊन, आणखी कसल्या इमारतींनी माखल्याला. एक कोपरा मातृभूताला अंधण दिल्यावाणी तसाच मोकळा, मुरमाड, टोळ्यांनी भरल्याला. बोरी बाबळीच्या झुडपांना ऊत आल्याला. रहदारीच्या रस्त्यापासनं चांगली 100-125 फूट आतमध्ये पालं ठोकली. बाया बापड्या संसार मांडण्यात रमून गेल्या. पोरं ठोरं कुत्री नव्या माळावरती हुंदडाय लागली. जुन्या पाला शेजारी नवी पालं काही अंतर राखून ठोकल्याली. एकमेकाकडं बावचवून बघत असल्याली. कुत्र्यांनीही प्रतिस्पर्धी हेरायला सुरुवात केल्याली. नव्या उत्साहानं सारीच कामाला लागली. साऱ्या तांड्याचा म्होरक्या बापू निवांत खाटल्यावर टेकला आणि पान जमीत समोरच्या पालाकडं बघत राहिला.